आजादी को 60 साल से भी ज्यादा वक्त गुजर जाने के बाद भी आज भी आदिवासी समुदाय के लोग अपनी बुनियादी अधिकारों से वंचित हैं। यहाँ तक कि पिछले 60 सालों में जितनी भी सरकारें आईं, उनमें से किसी भी सरकार ने उनकी सुध नहीं ली। बिजली और सड़कों जैसी बुनियादी सुविधाओं से आज भी आदिवासी समुदाय के लोग वंचित हैं। दूरदराज के आदिवासी वाड़ियों में आज भी अंधेरा छाया हुआ है। ऊपर से सरकार द्वारा जो जमीनें उन्हें दी गई थी, उन जमीनों पर स्थानीय साहूकार कुंडली मारकर बैठे हैं। ऐसे में इन आदिवासियों को अपनी जीविका के लिए गुलामी के सिवा कोई चारा नहीं बचता। हालांकि इन आदिवासियों का दर्द कम करने का हर संभव प्रयास विधायक विवेक पाटिल द्वारा किया जा रहा है। तभी तो इन आदिवासियों को साहूकारी पाश से मुक्ति दिलाने के लिए उनके सामूहिक विवाह समारोह का आयोजन वो हर साल करते हैं। मगर कुछ पूंजीपति लोग आदिवासियों की जमीनों पर कब्जा कर उन्हें दर दर की ठोकरें खाने के लिए छोड़ देते हैं। इन पीड़ित आदिवासियों को न्याय दिलाया जाए, इस मांग को लेकर आदिवासी विकास परिषद द्वारा अनिश्चितकालीन अनशन किया गया। मंगलवार से शुरू हुए इस अनशन में आदिवासी विकास परिषद के अध्यक्ष मदन गोवारी, सचिव बीपी लांडगे, मनोदय इंग्लिश स्कूल के चेयरमैन भगवान वाजेकर, गणेश बेंगाल, पंचायत समिति के पूर्व सदस्य चंद्रकांत खैर, लहू बंगारी आदि सहित आदिवासी समुदाय के लोग बड़ी संख्या में शामिल हुए थे। इस अवसर पर अपनी प्रतिक्रिया देते हुए आदिवासी विकास परिषद के अध्यक्ष एडवोकेट मदन गोवारी ने प्रशासनिक अधिकारियों को आड़े हाथों लिया। आणि संघटना काम करत असताना जे काही बेकायदेशीर कृत्य मग तो कोणी करत असेल, त्याला राजकीय असतील, सामाजिक असतील, महसूल अधिकारी असतील, या सर्वांना धडा शिकवण्याचं काम ही संघटना करणार आणि करत आलेली आहे। मित्रों, बऱ्याच संघटनेनी पत्रव्यवहार करून सरकारी दरबारी दाद मागितलेली आहे आणि त्या दादच्या तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना लेखी विचारणाही केलेली आहे। थोडक्यात ज्या 7/12 उतार्यावरची नावं आदिवासी कमी झाली ती तहसीलदारांकडे आम्ही तक्रार करू, तहसीलदार तक्रार घेत नाही। मग ते कायद्याची बाजू सांगतात की तुमची नोंद आता 2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी कमी झाली आहे, तुम्ही अपील करा। पण अपील करायला आमच्या या आदिवासी बांधवांकडे वकील करण्यासाठी पैसा नाही किंवा हे नाही, मग ते अपील करू शकत नाही। मग जर ते अपील करू शकत नाही तर ते नाही कुठे त्यांना मिळणार। मग तक्रार अर्ज केला तरी पण त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब त्याची चौकशी आदेश देऊन हे करायला पाहिजे, अशी कायदा मामलेदार ऍक्ट मध्ये तरतूद आहे। तरी लोक करत नाही, म्हणजे जेणेकरून इथल्या या जमीन मालकांना, भांडवलदारांना हे महसूल अधिकारी मदत करतात हे त्याच्यावर क्लिअर होतं। दुसरी गोष्ट, आदिवासींच्या मध्ये वाड्यांमध्ये आता जे मगाशी सांगितले करमेली किंवा त्या एरियामध्ये ना 3.25 कोटीचा फंड आलेला असताना देखील एमएससीबीची लाईट का जात नाही? काय एमएससीबी वाले ते लाईट देत नाही? याची चौकशी पण होणे गरजेचं आहे ना। पालकमंत्र्यांनी, नामदार साहेब तटकरे साहेबांनी जेव्हा आमचे कार्यकर्ते भेटले, त्यांनी ताबडतोब 3.25 कोटीचा हे मंजूर केलं अनुदान। मग अनुदान मंजूर असताना देखील ती अजूनपर्यंत लाईट 3 वर्ष झाली का जात नाही? मग तिथे कोणते राजकीय पक्षाचे लोक आपल्याला क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम कोणातरी मारून बुजगावणं उभे करतात आणि त्यांच्याकडे हरकत येत माझ्या जागेतून पोल नाही टाकायचं, माझ्या रस्ते टाकायचं। मग ज्या वेळेला तुम्ही एखादी योजना जेव्हा राबवता तेव्हा सक्तीचं संपादन करता। मग माझ्या आदिवासी वाड्यांसाठी जाण्यासाठी रस्ता जर एखादा माणूस देत नसेल तर जबरदस्तीने तुम्ही का त्याचं संपादन करत नाही? पण त्याची 1 गुंठ 2 गुंठ जागा आहे शासनाने योजना, त्यात तुम्ही तुमच्या खिशातले पैसे देऊ नका। त्या योजनेचे जो फंड आहे त्या फंडातून ते पैसे द्या आणि ते संपादन करा, पण रस्ता आमच्या आदिवासीपर्यंत जा। पण ते करणार नाही, कारण त्यांना माहिती आहे आदिवासींपर्यंत जर रस्ता गेला, आदिवासींपर्यंत जर लाईट गेली तर त्यांची मुलं सुधारतील, ते व्यवसायात पडतील, व्यवसाय करतील। मग ते दोन टाइम सुखाने खायला लागले तर यांना विचारणार कोण? मग यांच्या भांडवलदारांना, यांना सलाम करायला तर आदिवासी लोक उपलब्ध होणार नाही। म्हणून आदिवासींना जास्तीत जास्त गरीब कसं ठेवायचं याच्यासाठी चालवलेला षडयंत्र सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे केले।